दुर्दैव असं आहे की या भागातील आमदार पालकमंत्री आहे. पालकमंत्री इकडे आला सुद्धा नाही किंवा पालकमंत्री इकडे फिरकले सुद्धा नाही. रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. सलगरेत पावसाने काही दिवसांपूर्वीच केळीच्या बागेचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी आज शिवसेना नेते सिद्धार्थ उर्फ सिद्धेश्वर जाधव, सलगरेचे माजी सरपंच सुरेश कोळेकर, शिवसेनेचे नंदकुमार जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी केली. यावेळी बोलताना सिद्धार्थ जाधव म्हणाले की इतकी मोठी हानी होऊन देखील पालकमंत्री या भागाकडे फिरकले नाहीत. या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून लवकरात लवकर या नुकसानीचा पंचनामा करून मदत द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सलगरमध्ये काल मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस झालेला आहे आणि वादळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेले पीक सोमनाथ आनंदपुरे यांनी गेली 2 वर्ष कष्टातून ही बाग उभा केली होती आणि आता 1 महिन्याभरातच त्यांची ही बाग जाऊन त्यांना 1-2-4 लाख रुपयाचं उत्पन्न येणार होतं. पण काल वादळी पावसामुळे जवळजवळ 300-400 झाडं पडल्यामुळं या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी येऊन पाहणी केलेली आहे. काल पंचनामाही तलाठी मॅडमने केलेला आहे. तरी आम्ही शेतकरी म्हणून किंवा गावातील एक नागरिक ग्रामपंचायत म्हणून आमची एकच अपेक्षा आहे की असा जर आघात होत असेल तर शासनाने त्यांच्याकडे वेळेत लक्ष द्यावं आणि वेळेला मदत करणं गरजेचं. हातातोंडाला आलेलं पीक गेल्यामुळं आणि फार नुकसान झालेलं आहे. पण आता पडलेल्या पिकाचा त्याचा काहीच उपयोग होत नाही की ते नेऊन उकरंडे टाकण्याशिवाय पर्याय नाही. तरी आज या भागात शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव साहेबांनी स्थानिक व्हिजिट केलेली आहे या प्लॉटला आणि त्यांनी सुद्धा मदत करतो म्हणून सांगितलेलं आहे. त्यांच्या गाराने ऐकण्यात त्यांनी ऐकून घेतलेले आहेत आणि त्यांच्या समेत आम्ही बघितलेलं आहे. तर प्रचंड नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासनानं किंवा तहसीलदार मॅडमने स्वतः व्हिजिट करून तात्काळ त्यांना मदत द्यावी, कारण जे पडलंय त्यातून काहीही होणार नाही. जवळजवळ 2-2.5 लाख रुपये त्यांचं घर बसल्या नुकसान झालेलं आहे. पण निसर्गापुढे काही चालत नाही. तरी शासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी आज सलगर येथे आम्ही आलो असता तर जे वादळी आणि अवकाळी पावसानं जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्याची आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या इथे स्वतः येऊन पाहणी केलेली आहे. आज सलगरमध्ये जवळपास केळीची बागा आणि तसेच ऊसाचं क्षेत्राचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे जे पंचनामे काल झालेत असं कळलेलं आहे आम्हाला. परंतु पंचनामे फक्त कागदावरून उपयोग नाही, ते पंचनाम्याचा मोबदला शेतकऱ्याच्या खिशात पडण्यासाठी महत्वाचा आहे. आज ह्या शेतकऱ्याची जवळपास 1.5 ते 2 एकर केळीची बाग पूर्ण मुळासकट ह्या वादळी वाऱ्यानं उद्ध्वस्त झालेली आहे आणि जवळपास जर ह्या बाजार मूल्यानं जर आपण त्याचं जर मोजमाप केलं किंवा त्याचं मूल्यांकन केलं त्या केळीचं, कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. शासनानं हेक्टरी दर न काढता बाजारभावानं ऍक्च्युली शेतकऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे हे बघावं आणि त्याचं तात्काळ ह्याची भरपाई द्यावी. आज आमचं दुर्दैव असं आहे की ह्या भागातील आमदार पालकमंत्री आहे. पालकमंत्री इकडे आला सुद्धा नाही किंवा पालकमंत्री इकडे फिरकले सुद्धा नाही. पालकमंत्र्यांना थोडं भान पाहिजे होतं की या शेतकऱ्यांच्या मतावरच आपण निवडून आलेलं आहे आणि आपण आज पालकमंत्री झालेला आहे. त्यांनी तात्काळ इथं कुठे असता ते येणं गरजेचं होतं. या भागात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणं हे पालक या नात्यानं त्यांचं कर्तव्य आहे. परंतु ते कर्तव्य करण्यात काय त्यांची कसोर आहे हे दिसत नाही एकंदरीत. तरी माझी शासनाला आणि तहसीलदारांना ही विनंती आहे की शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी आणि भरपाई ही फक्त कागदावर हेक्टरी कुठं 10,000 15,000 म्हणजे तोंडाला पाणी न पुसता बाजार भावानं त्या शेतकऱ्याचं खरं नुकसान किती झाले हे पाहावं आणि कमीत कमी 2.5-3 लाख रुपये एकरी हा केळीला भाव द्यावा, याचं नुकसान भरपाई द्यावी ही माझी एवढी शासनाला विनंती.